नमस्कार. डॉक्टर उमाकांत मेन साहेब नमस्कार. आज आपल्याला भेटून आपल्याला पाहून मला फार आनंद झालेला आहे. धन्यवाद. खरं तर अनेक दिवसापासून आपलं नाव मी ऐकून आहे. मी अकोल्याला आलोही होतो, पण कधी आपली भेट घेण्याचा योग मला आला नाही. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं नाव मी ऐकून आहे, आपल्याबद्दल जाणून आहे. परंतु आज भगवंताचं दर्शन घेण्याचा योग मला आलेला आहे. मी स्वतःला फार धन्य समजतो. जागतिक साळी फाउंडेशन, वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक, वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त सौ निशा विजय वक्ते यांच्या वतीनं, तसेच WSF चे सर्व विश्वस्त आणि WSF चा संपूर्ण जगात असलेला सगळा परिवार, या संपूर्ण परिवारातर्फे आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या या मुलाखतीसाठी आपल्यात उपस्थित आहेत डॉक्टर उमाकांत मेन यांचं जागतिक साळी फाउंडेशनच्या वतीनं मी सौ प्रतीक्षा प्रसाद बोर्डे हार्दिक स्वागत करते. खरं तर 29 ऑक्टोबर 2017 जागतिक साळी फाउंडेशनची स्थापना झाली आणि समाजातील दारिद्र्य, गरिबी नष्ट व्हावी, बेरोजगारांची संख्या कमी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. आणि त्यातीलच एक भाग म्हणून या गेले 5 महिन्याच्या संकट काळात आम्ही एक नवीन संवाद मालिका सुरू केलेली आहे. त्या संवाद मालिकेतून समाजातील आणि आपल्या आजूबाजूच्या महनीय व्यक्तींचा परिचय जगातील आपल्या साळी बांधवांना व्हावा, हा त्यामागचा आमचा शुद्ध हेतू. आणि त्यानिमित्त आज आपण डॉक्टर उमाकांत मेन यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांचा थोडक्यात परिचय असा, ते MSc PhD डॉक्टरेट आहेत. त्यांनी 2007 पर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे विभाग प्रमुख म्हणून काम केलेले आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. एकीकडे शास्त्राचे अभ्यासक असताना त्यांनी आपल्या निवृत्तीनंतर आपला जो समाज आहे, विणकर समाज, याचे जे आद्य गुरु आहेत गुरु जिव्हेश्वर, यांच्यावर अभ्यास सुरू केला आणि प्राचीन वेद यामध्ये विणकर संस्कृती कशी दिसून येते यावर त्यांचं फार मोठं संशोधन सध्या सुरू आहे. म्हणजे एकीकडे शास्त्राचे अभ्यासक आणि दुसरीकडे संस्कृतीचे अभ्यासक. आज शास्त्र आणि संस्कृती असं मिलाप असलेलं एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. मेन साहेब, जागतिक साळी फाउंडेशनच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. आपण आता गप्पांना सुरू करतोय. मेन साहेब, गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या आज मुलाखत घेणाऱ्या मोहऱ्यांची आपल्याला ओळख करून देऊ इच्छितो. आपली मुलाखत घेण्यासाठी आज जे आपल्याकडे आमचे जागतिक साळी फाउंडेशनचे जे रत्न आहेत, आपली ओळख ज्यांनी करून दिली त्यांचं नाव आहे सौ प्रतीक्षा बोर्डे. पेशाने शिक्षिका आहेत, मराठी भाषेत उत्तम प्रभुत्व आहे त्यांचं. आताच काही वेळापूर्वी आम्ही एकमेकाशी बोललो तेव्हा त्यांना मी सांगितलं की आपण लिखाण करावं आणि त्या लिखाणात आजच्या मुलाखतीचाही भाग त्यांनी नक्कीच आणावा अशी मी त्यांना विनंती करीन. सौ प्रतीक्षा बोर्डे ठाण्यावरून आहेत. नंतर दुसऱ्या एक लेडी आहेत आमच्यासोबत, त्यांचं नाव आहे डॉक्टर अपर्णा निमकर, ज्या सायकोथेरपिस्ट आहेत. अनेक दूरदर्शन आणि आकाशवाणीवरती त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. मोटिवेशनल स्पीच साठी त्या प्रसिद्ध आहेत. आणि आमचे तिसरे मोहरे आहेत, त्यांचं नाव आहे श्री राजेश तांबडे, वर्ल्ड साळी फाउंडेशनचे ग्रँड अँकर आहेत. आवाजाची कार्यशाळा नावाचा त्यांचा उत्तम उपक्रम चालवतात आणि कसं बोलावं, काय बोलावं आणि कुठे बोलावं, कसं बोलावं, काय बोलावं हे फार सोपं आहे, पण कुठं बोलावं हे फार कठीण आहे. त्यामुळे ते कुठं बोलावं हे नक्की चांगलं शिकवतात. आणि त्यांच्या सहवासातला बराचसा अंश माझ्यामध्ये देखील उतरलेला आहे. त्यामुळे ते जागतिक साळी फाउंडेशनचे ग्रँड अँकर श्री राजेश तांबडे आज आपली मुलाखत घेणार आहेत आणि गप्पांच्या ओघात मीही सहभागी होणार आहे. पुनश्च वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या या संवाद मालिकेच्या व्यासपीठावरती आपलं खूप खूप स्वागत. डॉक्टर साहेब नमस्कार. आज खरोखर धन्य झालो आम्ही. जागतिक साक्षरता दिनाच्या दिवशी आपल्याकडून आम्हाला भरपूर संबोधन मिळणार आहे, त्याबद्दल आम्ही धन्य झालो. मला असं विचारायचं आहे की आपला जन्म अकोल्याचाच का? म्हणजे आपला जन्म आणि बालपण अकोल्यातच गेलं का? नाही, अकोल्याचं नाही. अकोल्याच्या जवळ माझं जन्मगाव आहे
60 किलोमीटर अंतरावर सस्ती नावाचं खेड आहे. पातूर ओके. पातूर पातूर तालुका अकोला जिल्हा आहे. तर माझं जे जन्मगाव आहे ते मिरची उत्पादनासाठी अतिशय प्रसिद्ध होतं त्या काळामध्ये. आता तेवढं नाहीये. आणि तिथे निर्गुणा नदी वाहते, ज्या नदीमध्ये मी दिवसाचे काही तास घालवले बालपणी. तर असं ते निसर्गरम्य असं माझं गाव आहे, जन्मगाव. आणि त्या गावचा मला अभिमान आहे. जेव्हा मी तिथे होतो तेव्हा त्या गावची खेड्याची लोकसंख्या 4,000 म्हणजे जवळजवळ 400 घरांची ती वस्ती होती. बर. आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा 8व्या वर्गापर्यंत होती फक्त. त्या शाळेमध्ये माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली. अच्छा. म्हणजे आपलं शिक्षण शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण नाही, सस्तीला माझं 8व्या वर्गापर्यंत शिक्षण झालं. आणि नंतर मला जवळ असलेलं एक गाव जे आहे 4 किलोमीटर अंतरावर, वाडेगाव म्हणून, त्या ठिकाणी मला पुढच्या शिक्षणाला म्हणजे मॅट्रिकच्या शिक्षणाला मला वाडेगावला जावं लागलं. आणि 1965 साली मी वाडेगाववरून डिस्टिंक्शन सह 1965 साली मॅट्रिक पास झालो. आणि त्याच्यानंतर मग मी पुढच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी अकोला इथे आलो. तर माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते माझ्या खेडेगावला झालं, सस्तीला 8व्या वर्गापर्यंत. आणि मॅट्रिकचं शिक्षण जे आहे ते वाडेगावला झालं. आता वाडेगावला माझे वडील टीचर होते. ते टीचर असल्यामुळे सुरुवातीचे 2 वर्ष, पहिला आणि दुसरा वर्ग मी वाडेगावला शिकलो. आणि मग 3ऱ्या वर्गापासून 8व्या वर्गापर्यंत सस्तीच्या शाळेमध्ये. आणि पुढे मग मॅट्रिक जे आहे तर त्याच्यासाठी मी परत वाडेगावला गेलो. ह्या काळामध्ये एक अतिशय दुर्घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली, ती मला सांगवल्याशिवाय राहत नाही. ती अशी की मी जेव्हा 7व्या वर्गात होतो, म्हणजे वयाच्या 13व्या वर्षी माझे वडील वारले. ते शिक्षक होते आणि विशेष म्हणजे ते उर्दू शाळेचे शिक्षक होते. त्याचंही मी तुम्हाला थोडक्यात उत्तर देतो. माझे वडील आणि त्यांचे मोठे भाऊ, हे दोघं भाऊ होते, हे मराठी शाळेमध्ये शिकायला जायचे. आणि तिथे निर्गुणा नदीचा डोह जो आहे त्या नदीमध्ये ते दुपारच्या वेळेस पोहायला जायचे. त्या पोहण्याच्या प्रक्रियेमध्ये माझे मोठे वडील जे आहेत ते वारले डुबून. आणि मग आजीला आणि आजोबांना फार धाक पडला की आता आपला एकच मुलगा आणि तोही कदाचित एखाद्या वेळेस नदीवर जाऊन असा अपघाती जाईल. म्हणून त्यांनी वडिलांचं नाव त्या मराठी शाळेतून काढून आमच्या घराजवळ जी उर्दू शाळा होती त्या उर्दू शाळेमध्ये त्यांचं नाव टाकलं. आणि योगायोगाने ते उर्दू शाळेचे हेडमास्तर झाले वाडेगावला. आणि एक प्रख्यात आदर्श शिक्षक, त्यांच्याकडे अनेक कामं होते. पोस्ट मास्तर होते ते. त्याच्याशिवाय त्यांना पशु विक्री अधिकारी हे सुद्धा त्यांच्याकडे कोंडवायचं काम होतं. आणि शाळेचे ते हेडमास्टर होते आणि उर्दू शाळा तपासणारे निरीक्षक पण होते. असं त्यांचा त्या भागामध्ये लौकिक होता. पुढे काय झालं की माझे वडील गेल्यामुळे माझ्यावर फार मोठं संकट आमच्या सगळ्या कुटुंबावर पडलं. आणि वडिलांची पेन्शन मिळत नव्हती. त्याच्यामुळे आमचे जे दिवस आहे ते अतिशय हालाकीत गेले. आणि सांगायचं तुम्हाला आहे की माझ्या त्या खेडेगावला माझं जे घर होतं ते साधं माती आणि दगडांचं आणि वर तिचं छप्पर असलेलं होतं. आणि माझ्याकडे फक्त 3 एकर शेती होती. त्या 3 एकर शेतीमधून जे काही उत्पन्न होत असे त्याच्यावर आमचा जो उदरनिर्वाह होता तो त्याचं मुख्य साधन म्हणजे ते शेतीचं उत्पन्न. आणि मग आईला काही दुसरे कामं, शेतीचे कामं करावे लागले. आम्ही 7 भावंड, 6 बहिणी आणि मी एकटा भाऊ
असं ते कुटुंब आणि तो व्याप होता. त्याच्यामुळे वडील गेल्यामुळे बहिणींचं शिक्षण त्यांना वाढवणं आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारी ही माझ्यावर सोपून माझे वडील गेले आणि म्हणून मला त्या काळामध्ये शिक्षण हेच म्हणजे मुख्य केंद्र होतं आणि मी शिक्षणावरच कॉन्सन्ट्रेट केलं आणि थ्रूआउट नीट स्टुडंट म्हणून मी राहिलो. तर वाडेगाववरून मी जेव्हा मॅट्रिक झालो तेव्हा मी डिस्टिंक्शन सह 1965 साली इथे मी मॅट्रिक पास केलं आणि नंतर मग माझं कॉलेजचं शिक्षण जे आहे ते अकोल्याला सुरू झालं. सर, डॉक्टर साहेब, एवढ्या लहान वयात एवढा मोठा आघात सहन करायचा, स्वतःला सावरायचं, कुटुंबाला सावरायचं आणि शिक्षण घ्यायचं, हे सोपं काम नाहीये. खूप खूप तुम्हाला आमचा मानाचा मुजरा आणि नमस्कार, कारण हे खरोखर खूप आदर्श आहात आपण आणि मोटिवेटिंग आहात. खूप इन्स्पिरेशन मिळते आम्हाला आपल्या बोलण्यातून. आपलं महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर आपण लगेचच पीएचडी केलीत की गॅप घेऊन केलीत आणि कुठल्या विषयात केलीत? हा, अगदी बरोबर आहे. हा प्रश्न जो तुम्ही विचारला तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आता माझं जे जीवन आहे ते किती कष्टात गेलं आणि किती काळजीत गेलं याची तुम्हाला साधारणतः कल्पना आली. याच्याबद्दल मला असं सांगायचं आहे आपल्याला की माझं हे असं खडतड जीवन असल्यामुळे त्या त्या जीवनामध्येच माझ्या यशाचे बीज अंकुरत होते आणि असे आघात माझ्यावर झाल्यामुळे असे याच्यानंतरही आयुष्यामध्ये माझ्या खूप मोठे मोठे आघात झाले आणि ते आघात जे आहे ते सहन करण्याची शक्ती मला भगवान जिवेश्वरांनी दिली. माझ्या पूर्वजांचे माझ्यावर असलेले आशीर्वाद जे आहे, आई वडिलांचे आशीर्वाद, ते माझ्या सतत कामी पडत आले, आजही तेच कार्य करतात. तर असं माझं जे खडतर आणि ते गावचं स्वरूप मी जे तुम्हाला सांगितलं, थोडस डिटेल मध्ये सांगितलं, त्याचं कारण असं की त्याच्यामध्येच माझ्या यशाचे बीज मला आढळून आले. हा, मी आता अकोल्याला येणार कारण 16व्या वर्षी मी मॅट्रिक पास झालो. माझ्या बरोबर 20 जण होते माझ्या गावचे सस्तीचे, जे वाडेगावच्या शाळेमध्ये जाऊन मॅट्रिक झाले. तेव्हा मास्तरकीची नोकरी सहज लागायची. पेपरमध्ये जाहिरात आली, विद्यार्थ्यांनी सर्व रिझल्टचा पेपर आणण्यासाठी ते वाडेगावला गेले. रिझल्टचा पेपर आणला आणि अर्जाचे फॉर्म पण आणले त्यांनी. मी एकटा घरी होतो कारण मला बाहेर जायची सोय नव्हती पैसे नसल्यामुळे, म्हणून मी रिझल्ट पाहायला पण वाडेगावला गेलो नाही. ते सगळे माझे मित्र घरी आल्यानंतर मला सांगायला लागले की आपल्या सर्वांमध्ये तुझा पहिला नंबर आहे, तू 2 विषयात डिस्टिंक्शन सह पहिल्या नंबरने पास झाला, तुझं अभिनंदन. आम्ही अर्जही आणले, परंतु 18 वर्षाचं वय पाहिजे टीचरशिपसाठी आणि दुर्दैव आणि माझं वय जे आहे ते कमी होतं, त्याच्यामुळे मी मास्टर होऊ शकलो नाही. परंतु त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं प्लॅनिंग आणि आशीर्वाद मला दिसले. ते असे की त्यांनी मला आणि म्हणून मी अंडर एज मध्ये म्हणजे 18च्या आत 16व्या वर्षी मॅट्रिक झालो आणि बाकीचे जे होते ते 18 वर्ष पूर्ण केले असल्यामुळे 19 माझे मित्र जे आहेत ते टीचर झाले. आणि मग मी काय करणार आता, शेतीचं काम करावं लागेल याला, म्हणून माझ्या वडिलांना 2 जे मित्र होते ज्यांना माझी जबाबदारी सोपून ते गेले होते, त्यांनी म्हटलं होतं, शब्द घेतला होता त्यांच्याकडून, जसे तुमचे 2-2 मुलं आहेत तसा माझा 3रा मुलगा सांभाळाल. आणि त्यांच्याकडून वचन घेतल्यानंतर ते गेले आणि त्यांनी त्या शब्दाची पूर्ती केली, हे विशेष आहे. त्या काळामध्ये जे लोक होते ते किती शब्दाचे पक्के होते हे यावरून दिसून येते. त्यांनी मला मदत केली. त्यांनी विचार केला की हा 2 वर्ष रिकामा राहील, त्यापेक्षा त्याला कृषी महाविद्यालयात टाकू, कारण कृषी BSc ऍग्रिकल्चर फायनलला जे विद्यार्थी असायचे त्यांना ऍग्रिकल्चर ऑफिसरची ऑर्डर घर बसल्या येत असे. हे त्या दोघेही शिक्षक आमच्या काकांना माहित होतं. म्हणून त्यांनी एकाने पैसे खर्च केले, एकाने अकोल्यात माझ्यासोबत येऊन ऍडमिशन करून दिली
आणि कर्मधर्म संयोग आणि माझी मेरिट असल्यामुळे मला सहज ऍडमिशन मिळते. आता ह्या काळामध्ये प्री युनिव्हर्सिटीचा तो काळ, राहणार कुठे, मला अकोला शब्द माहित नाही, मला कॉलेज शब्द माहित नाही, आणि 16 वर्षाचा एक शिक्षकाचा मुलगा अकोल्यात मी आलो तर माझी जी परिस्थिती होती त्याची तुम्ही कल्पना करू शकता. आता याला ठेवायचं कुठे, राहण्याची खाण्याची सोय कशी करायची, हा त्यांच्या समोर प्रश्न होता. त्यांना एक गोष्ट आठवली की याच्या वडिलांनी एका मुलाला पोसलं आहे हेमतकर नावाच्या, आणि तो कर्मधर्म संयोग आणि अकोल्याला शिवाजीनगर मध्ये राहतो आणि तो पोस्टमन आहे. त्याच्या घरी ते मला घेऊन गेले ऍडमिशन नंतर आणि मला त्या पोस्टमन दादाकडे सुपूर्द केले. तिथून त्या घरापासून माझं कॉलेज हे 4 किलोमीटर अंतरावर, आणि पहिला जो पिरियड असायचा तो 7 वाजता सुरू व्हायचा, आणि हे गव्हर्नमेंट कृषी महाविद्यालय होतं. हे गव्हर्नमेंट ऍग्रिकल्चर कॉलेज होतं, अतिशय प्रसिद्ध. त्याच्या हॉस्टेल आणि कॉलेज ह्या बिल्डिंग त्या काळामध्ये विदर्भामध्ये अतुलनीय होत्या, फार मोठ्या मोठ्या भव्य. आणि गोपाल कृष्ण त्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. आता मी 4 किलोमीटर वरून 6 वाजता धावत निघायचो, 16 वर्षाचा मुलगा, आणि नॅशनल हायवे, बॉम्बे नागपूर नॅशनल हायवेवर जे कृषी महाविद्यालय आहे त्या कृषी महाविद्यालयामधला सकाळी 7चा पिरियड मी अटेंड करायचो. खाण्याची चिंता नाही. पिरियड वगैरे झाल्यानंतर मग मी संध्याकाळी घरी जायचो. तिथे मग ड्रमवर पाणी भरावं लागेल मला, कधी कधी वाडीतून पराठ्याचा भारा पण आणावा लागेल, आणि मग मला जेवायला भेटत असे. अशी माझी काही महिने परिस्थिती होती. ते काका लोक मला भेटायला आले आणि माझ्या डोळ्यात तेव्हा अश्रू दाटले. त्यांनी ते पाहिलं, त्यांच्याकडनं पाहुल्याने गेलं, आणि ते समजले की हा इथे राहू शकत नाही, कारण 4 किलोमीटर जाणार कसा, आणि रात्री याला घरी यायला होते. म्हणून त्यांनी मग पर्यायी विचार केला. मी आणि माझ्या एका मित्राला 2 रुपये महिन्याची खोली करून दिली. त्या खोलीचे टीन जे आहे हात पुरेल एवढ्या उंचीवर होते, त्याच्यामध्ये तुरीचं कुटार भरलेलं, आणि दाराजवळ फक्त एक सतरंजी पडेल एवढी जागा, आणि एक स्टोव, आणि 5 किलो धान्य, आणि त्याचं पीठ. आम्हाला स्वयंपाक कसा करावा हे माहीत नव्हतं. आम्ही तिथे त्या खोलीमध्ये राहून आमच्या शिक्षणाला सुरुवात केली. वह्या नाही, पुस्तकं नाही, काही नाही. डस्टबिन मधले पडलेले जे कागद आहेत ते घ्यायचे, आणि पेन्सिलनी किंवा रिफिलनी त्या 2 ओळींमध्ये नोट्स घ्यायच्या. अशी आमची दोघांची परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्री युनिव्हर्सिटीचं वर्ष पास केलं, आणि परीक्षा पण दिली, आणि रिझल्ट पाहिल्यानंतर अतिशय आश्चर्य वाटलं की आम्ही दोघही जण चांगल्या मार्काने पास झालो. त्याचा परिणाम पुढे असा झाला की मला पुढच्या वर्षीला फर्स्ट इयरला स्कॉलरशिप भेटल्यात. 2 स्कॉलरशिप भेटल्या. एक होती मेरिट स्कॉलरशिप आणि एक होती जिल्हा परिषदची स्कॉलरशिप. मी वेळ घेऊ का, सांगू का हे सगळं पूर्ण? हॅलो, सांगू का सगळं हे पूर्ण? हा, तर दोन अर्ज मी केले आणि मला दोन स्कॉलरशिप भेटल्या. 2 स्कॉलरशिप भेटल्या. चुकीने काय झालं, माझ्या अल्पबुद्धीने विचार केला आणि जे घ्यायला पाहिजे होती स्कॉलरशिप ती सोडून दुसरी स्कॉलरशिप मी घेतली, आणि त्याच्यामध्ये मला जिल्हा परिषदची स्कॉलरशिप भेटली. वरवर पाहता अमाऊंट जास्त होता म्हणून मी ती स्वीकारली, घेऊन दिलं तसं, आणि मी फसलो ती स्कॉलरशिप घेऊन, कारण 3-3 महिने मला जिल्हा परिषद स्कॉलरशिप देत नव्हती. त्याच्यामुळे माझं मेसचं जेवण बंद व्हायचं आणि माझे मित्र जे आहेत ते खिशामध्ये माझ्यासाठी पोळ्या आणायचे आणि मला खाऊ घालायचे. असं माझं BSc ऍग्रिकल्चरचं शिक्षण 4 वर्ष पूर्ण झालं. मी फर्स्ट क्लास मध्ये 1969 साली BSc ऍग्रिकल्चर झालो. आणि ह्याच काळामध्ये कृषी विद्यापीठाचं आंदोलन सुरू झालं, कारण कृषी विद्यापीठासाठी एक्सपर्ट टीमनी अकोला ही जागा निवडली होती, परंतु राजकारणाच्या गडबडीमध्ये
ते जे आहे तर ते बदलण्यात आलं आणि हे कृषी विद्यापीठ जे आहे हे कृषी विद्यापीठ राहुरीला गेलं. आणि मग अकोल्याला आंदोलन पेटलं. त्या आंदोलनाचा मीही एक पाईक होतो आणि माझ्यावर त्यावेळेस अनेक असे प्रसंग आले की जे आता इथे सांगण्यासारखे नाही आहेत. परंतु मी आंदोलनाचा त्या कृषी विद्यापीठ बुडवणाऱ्या सैनिकापैकी एक होतो हे मला आनंदाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. मग सर BSc ऍग्रिकल्चर फर्स्ट क्लास मध्ये पास झाल्यानंतर गावी गेलो. हॅलो, 1969 मध्ये BSc ची डिग्री घेऊन गावी गेलो आणि गावी गेल्यानंतर आमच्या शाळेत हायस्कूल होतं. हायस्कूलचे शिक्षक जे होते माझे शिक्षक होते के गुरुजी, त्यांनी मला बोलावलं आणि विचारलं, अरे उमाकांत, आता तू पुढे शिकणार आहे का? मी त्यांना सांगितलं, नाही सर, आता शिकायची शक्यता नाहीये. मला एखादी नोकरी कोणती जर भेटली तर ती मी करेल. तर त्यांनी मला विचारलं, तुला सायन्स टीचिंग नोकरी स्कूलमध्ये? तेव्हा मी त्यांना हो म्हटलं आणि सायन्स टीचर म्हणून बोलावलं. माझा रिझल्ट यायचा होता आणि शाळेलाही सुरुवात व्हायला वेळ होती. ऍडमिशनचा तो काळ होता. मी त्या सगळ्या ऍडमिशन वगैरेची जबाबदारी 2 महिने पार पडली आणि नंतर माझी त्यांनी अंडर ग्रॅज्युएट टीचर 150/170 या स्केलवर माझी अपॉइंटमेंट तिथे केली आणि 10 दिवसानंतर माझा BSc चा रिझल्ट लागला. मी ग्रॅज्युएट झालो आणि मग त्यांनी मला पूर्ण स्केल देण्याचं प्रयोजन केलं. तेव्हा हेडमास्टर पेक्षा सुद्धा मला पगार जास्त भेटत होता, परंतु संस्थेसाठी मी अर्धा पैसा देत होतो आणि अर्ध्या पैशामध्ये मला माझा प्रपंच जो आहे तो चालवावा लागला. अशी ती परिस्थिती त्यावेळीची होती. सर, संपूर्ण म्हणजे तुमची स्मरणशक्तीला दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. संपूर्ण ते चित्र, त्यावेळेचं अकोला आणि त्यावेळेचं ते महाविद्यालय आणि संपूर्ण ते तुम्ही ज्या ठिकाणी राहायचे ते सगळे चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं केलं. त्यामुळे आम्हाला तुम्हाला मध्ये थांबावं असं वाटलंच नाही. इतकं छान तुम्ही बोलताय. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचे वडील उर्दूचे शिक्षक होते, तर तुम्हाला पण उर्दू येते का? उर्दू मी शिकायचा प्रयत्न केला. थोडस मला अवगत झालं होतं. नाव वगैरे मी आजही लिहू शकतो, परंतु मग पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ते मी विसरलो ती मुळी. पण नाव मला अजूनही लिहिता येते. क्या बात. तर उर्दू शिकायची म्हणजे माझी पण इच्छा आहे. खूप छान भाषा आहे उर्दू. एखाद्याला जर सन्मान द्यायचा असेल तर उर्दू भाषेत खूप चांगला देता येतो, असं मी ऐकून आहे. पण तुमच्यामुळे पुन्हा माझी ती इच्छा जागृत झाली उर्दू शिकायची. तर पुढे जाऊया आपण. आणि परिस्थितीमुळे तुम्ही शिक्षकी पेशा स्वीकारलात की एक तुम्हाला आवड निर्माण झाली त्या क्षेत्रामध्ये, किंवा त्या क्षेत्रात प्रेरणा कोणाकडनं मिळाली? नाही, काय, माझे वडील हे टीचर होते आणि मी PhD च्या थेसिस मध्ये पहिलं वाक्य लिहिलेलं आहे बायोडेटामध्ये, आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ बिईंग ए सन ऑफ प्रायमरी टीचर. तर माझे वडील शिक्षक होते हा तर माझ्या समोर आदर्श होताच, परंतु माझी परिस्थिती सुद्धा पुढे शिकण्याची नसल्यामुळे आणि त्या आमच्या शेळके गुरुजींनी मला इन्व्हाइट केल्यामुळे गावातल्या गावात नोकरी, तर त्या आनंदामध्ये मी ती नोकरी सुरू केली. कारण मी जर बाहेरगावी गेलो असतो नोकरीसाठी तर माझा प्रपंच जो आहे तो उड्यावर पडला असता. माझ्या 6 बहिणी, आई, शेती, हा सगळा माहोल माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मी गावातच नोकरी करणं त्या काळामध्ये निवडलं आणि मी त्या हायस्कूलमध्ये 2 वर्ष सायन्स टीचर म्हणून काम केलं. अजून एक विशेष महत्वाची बाब, बिल्डिंगचं काम त्यावेळेस सुरू होतं, शाळेच्या इमारतीचं काम, आणि आम्ही शिक्षक लोकांनी त्या शाळेच्या इमारतीवर स्लॅब टाकायचं काम सुद्धा शिडीवर चढून केलेलं आहे. आज मला समाधान या गोष्टीचं आहे की माझा अर्धा पगार आणि स्वतः आम्ही शिडीवर चढून त्या बिल्डिंगचा स्लॅब टाकला
हे माझं कॉन्ट्रीब्युशन जे आहे हे मी ते पुण्यामध्ये ते कन्वर्ट झालं. कारण आता येणाऱ्या पिढ्यामध्ये अनेक विद्यार्थी त्या हॉलमध्ये त्या शाळेमध्ये शिकतील आणि त्यांचे जे आई वडिलांचे आणि त्यांचे आशीर्वाद जे आहेत ते अप्रत्यक्षरित्या मला लाभतात आणि मी या तत्वज्ञानाचा एक पाईक आहे. माझा या आशूवर पूर्ण भरोसा आहे. तर हे त्या ठिकाणचं अचिव्हमेंट. खूप खूप छान सर. पुढे जाऊया. पुढे काय झालं सर? पुढचा प्रश्न घेऊया सर आपण. पुढे मेन सर, तुमचा प्रश्न घेते. तुम्ही स्वतः पीएचडी केलेला आहे आणि तुम्ही आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना पीएचडी साठी मार्गदर्शन पण केलंय. तर कसा अनुभव असतो त्या मुलांना, कारण ते पीएचडी ला जाणारी सगळी मुलं संशोधनासाठी झपाटलेली असतात आणि ती त्या बुद्धिमत्ता घेऊन आलेली असतात. तो अनुभव थोडासा सांगा ना. हा, तो पण सांगतो. त्याच्या बीएससी कसा हो हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. बीएससी नंतर काय झालं की विद्यापीठाची जाहिरात निघाली आणि माझा एक मित्र माझ्यासाठी अर्ज घेऊन आला. मी त्या अर्जावर फक्त सही केली. त्यांनी खर्च जो आहे तो त्यांनी केला. मला इंटरव्ह्यू कार्ड आलं. मी घाईघाईत जाऊन इंटरव्ह्यू देऊन आलो. माझं सिलेक्शन झालं हे मला माहित नाही, परंतु गावच्या मॅनेजमेंटला ते कळलं. त्यांनी रात्री 10 वाजता मीटिंग घेतली इमर्जन्सी आणि मला बोलावून दाटलं. मी त्यांना सांगितलं, म्हटलं बा हे माझ्या मित्राने अर्ज आणला होता आणि हे सहज झालं. तुम्हाला विचारून मी केला नाही, ही माझी चूक आहे. तुम्ही जाऊ द्याल तरच मी जाईल, नाही तर जाणार नाही. माझं सिलेक्शन ऍग्रिकल्चर ऑफिसर म्हणून झालं. मला एक टीचर आणून द्या आणि 2 महिन्याचा पगार त्यांनी घेतला. अशा रीतीने मी सस्ती सोडली आणि मग MSc साठी ऍग्रिकल्चर ऑफिसर म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये जॉईन झालो. तब्बल 10 वर्षानंतर मला MSc करण्यासाठी विद्यापीठाने माझं कामाचं मूल्यांकन करून मला डेप्यूट केलं आणि 1971 साली मी MSc झालो आणि मला प्रमोशन मिळालं असिस्टंट प्रोफेसर म्हणून आणि माझी पोस्टिंग बुलढाण्याला झाली. आता बुलढाण्याला एक प्रसंग मला सांगावासा वाटतो, कारण तो खूप मोठा जनसेवेचा प्रसंग आहे. तो असा की तिथे बुलढाण्याला शिवाजी महाविद्यालय, शिवाजी हायस्कूल आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला एक मुसलमानांचा दर्गा. त्या दर्ग्यामध्ये 2 बकांचे 40 फूट उंचीचे झाडं होते. त्याच्यातून संध्याकाळी अंधार पडण्याआधी 7 धुराच्या कांड्या निघायच्या आणि लाखो लोक तो दैवी चमत्कार समजून पाहायला यायचे. आता ती जिल्हाधिकारी जे होते गहरोत्रा, त्यांना आणि DSPना ते खूप मोठं हेडेक झालं होतं आणि जवळजवळ 3 महिन्यापासून सर्वच पेपरमध्ये फ्रंट पेजवर ती बातमी यायची आणि लोक तिथे खूप सारे गोळा व्हायचे. कर्मधर्म संयोगाने मी तिथे गेलो. आमचे प्राचार्य डॉक्टर दाणी होते. आम्ही गेलो आणि तो प्रकार पाहिला आणि तिथे माझ्या तोंडून असे शब्द निघाले की हे किड्यांचा प्रकार असू शकतो. त्याआधी कलेक्टर गौरवत्रांनी सगळं भारतभर वैज्ञानिक संस्थांना लिहिलं होतं. कुठूनही काही रिस्पॉन्स त्यांना मिळाला नाही आणि मी तो किड्यांचा प्रकार आहे हे सिद्ध करू शकलो. त्याच्यामुळे ही झालेली जनसेवा बुलढाणा जिल्ह्याची माझ्या दृष्टीने एक अविस्मरणीय असा तो प्रसंग आहे आणि तो आयुष्यभर मी कधी विसरू शकत नाही. माझ्या नोकरीशी त्याचा काही संबंध नव्हता, परंतु ही घटना आणि ही सेवा माझ्या हातून घडली. त्याचं मला मोबदलाही मिळाला. आमचे कुलगुरू जे होते त्या कुलगुरूंनी मला ताबडतोब अकोल्याला बदली केली आणि मग मी पुढे MSc असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख म्हणून माझं कार्य सुरू झालं. माझे पुष्कळ विद्यार्थी, जवळपास 20-25 विद्यार्थी MSc PhD झालेले आहेत. तर त्यांचं जे आहे संबंध आहे तो अगदी मुलासारखा असतो. कारण प्रत्येक टीचरला वर्षातून एक MSc एक PhDचा विद्यार्थी मिळतो आणि त्यांना अगदी आपल्या मुलासारखं आपल्याला गाईड करावं लागते, त्यांना समजून घ्यावं लागते.
आणि अशा रीतीने त्यांचं थेसिस जे आहे ते 2 वर्ष संशोधन वगैरे करून दिल्यानंतर ते विद्यार्थी पुढे जातात, मोकळे होतात. असा हा MSc PhD चा प्रवास. म्हणजे अशा अर्थाने तुम्हाला बरीच मुलं मिळालेली आहेत त्या निमित्ताने, पीएचडीच्या हो. निमित्त. हो, बरोबर. आता माझे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये एक विद्यार्थी डेप्टी कलेक्टर आहे, एक विद्यार्थी मेडिकल कॉलेज हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे आणि अनेक विद्यार्थी हे अधिकारी आहेत कृषी विभागामध्ये, काही टीचर आहेत. तर हे मला आनंद देणारी सगळ्यात मोठी अशी मला पुरस्कार म्हणायला पाहिजे याला. माझ्या डिग्र्या आणि माझा हे जे विद्यार्थी आहेत हेच माझ्यासाठी पुरस्कार आहेत. या प्रसंगी अजून एक गोष्ट सांगतो मी. MSc ला असताना माझ्यासोबत एक युनिव्हर्सिटीचा सेकंड मेरिट होता आणि माझ्याजवळ पुस्तक मत हे होतं की आता युनिव्हर्सिटीचा सेकंड मेरिट तुझ्या बरोबर अनेक कोर्सेसला राहणार आहे, तुझी तपासणी करून घे, तुझी बुद्धिमत्ता, तू किती हुशार आहे. आणि मी इतक्या जोमाने अभ्यास केला आणि कर्मधर्म संयोगाने मला सांगायला खूप आनंद होतो की तो मेरिटचा जो विद्यार्थी होता त्याच्याही पेक्षा मला सगळ्या विषयामध्ये पूर्ण मार्क भेटले आणि MSc ला मी 4 आउट ऑफ 4 म्हणजे 100 पैकी 100 मार्क मिळवले. मला एक पदक मिळणार होतं, सुवर्ण पदक. परंतु विद्यार्थ्यांनी असं मांडलं प्रपोजल अथॉरिटी जवळ किंवा हे इन सर्व्हिसचे कॅन्डिडेट आहे, डेप्युटेशनचे, त्यांचं वय जास्त आहे आणि विद्यार्थी जो आहे त्याचं वय कमी आहे, तर हे विद्यार्थ्याला, रेग्युलर विद्यार्थ्याला मिळावं. आणि मी ते मान्यही केलं आणि ते मेडल जे आहे, मला मिळणारा जे पुरस्कार होता तो अशा प्रकारे माझ्या त्यागाच्या भूमिकेतून त्या विद्यार्थ्याला मिळाला आणि त्याचं भलं झालं, याच्यामध्ये मला पुन्हा आनंद आहे. खऱ्या गुरुला याचाच आनंद असतो. आपला शिष्य मोठ्या ठिकाणी गेला की हे समाधान म्हणजेच गुरुसाठी मोठी गुरुदक्षिणा असते. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. डॉक्टर साहेब, ऍक्च्युली असं म्हणतात की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आपल्याला एखाद्या हिऱ्याला जसे पैलू पाडावे लागतात आणि तो असा चमचम चमकतो जगभर, तसं आपल्याला परिस्थितीने लहानपणापासून पैलू पाडलेत आणि आपला आयुष्य आणि आपण आपलं पर्सनॅलिटी ही जगभर अशी हिऱ्यासारखी चमकते. अनेकांनी यातून मार्गदर्शन घेतलं. आपला साळी समाजावरती गाढा अभ्यास आहे, वेदशास्त्रामध्ये चांगले आपण अभ्यास करताय, त्यात वस्त्र निर्माण करण्याबद्दल आपण संशोधन केलंय. त्याचप्रमाणे आपल्या अनेक मुलाखती आकाशवाणी तसेच दूरदर्शनवरही झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपले जवळजवळ 200हून अधिक मार्गदर्शनपर लेख आहेत. तर आश्चर्य मला हे वाटतं, असे ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आपली आहे, आपण लेखनाकडे कधी आणि कसे वळला तो? त्याचं कारण असं की मी जवळजवळ 10 वर्ष संशोधनामध्ये होतो. कीटकशास्त्रज्ञ, MScचं माझं स्पेशलायझेशन जे आहे ते कीटकशास्त्र आणि PhDचं जे स्पेशलायझेशन आहे त्याला बायोलॉजिकल कंट्रोल असं म्हणतात. त्याला मराठीमध्ये जैविक कीड नियंत्रण, किड्यांचाच उपयोग करून पिकावर खाणारी जी किड आहेत नुकसान करणारी, त्यांचं नियंत्रण मिळवायचं. तर हे बायोलॉजिकल कंट्रोल फार कमी त्याच्यामध्ये स्पेशालिस्ट लोक आहेत आणि त्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये त्या काळामध्ये मी एक महत्वाचा असा वैज्ञानिक होतो. आता हे विज्ञानाचं संशोधन आहे ते करत असताना ते जनसामान्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हा माझा दृष्टिकोन असल्यामुळे मी पॉप्युलर वैज्ञानिक आर्टिकल्स नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये ते मी पब्लिश करायची मला ती एक प्रकारची गोडी लागली आणि त्याच्यातून माझे हे दूरदर्शन, आकाशवाणी, त्याच्यानंतर हे पॉप्युलर आर्टिकल्स आणि वैज्ञानिक आर्टिकल्स असे जवळपास 200च्या जवळपास मग मला ते. आता हे PhDचं शिक्षण झाल्यानंतर जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटला MSc आणि PhDच्या विद्यार्थ्यांना क्लासेस घेऊन शिकवायचो, त्या काळामधलं माझं एक अजून कॉन्ट्रीब्युशन आहे. दर वर्षाला मी विद्यापीठाला 10 लाख रुपये मिळवून द्यायचे. बायोलॉजिकल कंट्रोल माझा विषय आहे, त्याच्यामुळे माझी एक बायोलॉजिकल कंट्रोलची एक प्रयोगशाळा मी एस्टॅब्लिश केली होती आणि तिथे मी NPV नावाचा व्हायरस तयार करत होतो.
तो व्हायरस जो आहे, व्हायरस विषाणू जे आज महामारीने आपल्याला सगळं उभं करून दिलेलं आहे, सगळ्या जगाला टाईट केलेलं आहे, अशा त्या विषाणू जगामध्ये एक विषाणू जो त्या घाटेअळीला खाऊ घातल्यानंतर ती परत होती, त्या विषाणूचं मी प्रोडक्शन केलेलं आहे. 1500 रुपये लिटर त्या हिशोबाने शेतकरी घेऊन जायचे प्रयोगशाळेमध्ये येऊन, आणि त्याचा फवारा त्या हरभऱ्याच्या घाटेअळीच्या नियंत्रणासाठी आणि कपाशीच्या घाटेअळीच्या नियंत्रणासाठी करायचे. हे माझं एक फार मोठं योगदान त्या काळामध्ये राहिलं. आज मला आश्चर्य वाटते की त्या व्हायरसशी मी खेळलो, ज्या व्हायरसनी आज आपलं सगळं काही म्हणजे दुःखमय असं जीवन उभं केलेलं आहे. लोकांचा सगळा काळ चिंतेत चाललेला आहे. परंतु कर्मधर्म संयोग आणि भगवंताच्या कृपेने माझ्या हातून ते काम झालं. परंतु मला कुठल्याही प्रकारची बाधा वगैरे काही झाली नाही. कारण असं म्हणतात आमच्या शास्त्रामध्ये की इन्सेक्ट व्हायरस आर होस्ट स्पेसिफिक, फक्त ते त्याच होस्टवर काम करते, इतर जे होस्ट आहेत त्याच्यावर ते बाधत. तर हे माझं एक फार मोठं योगदान आहे. आता अजून संस्कृती विषयी जे आहे लिखाण, मी रिटायर झालो 13 वर्ष आधी, आणि मग मला ते लिखाणाची आवड, संशोधनाची आवड, आणि मग मी थोडा 10 माझ्या हातून भगवंतानी 10 लग्न करून घेतले. 3 मुलांचे, 2 मुलं, 1 मुलगी, 6 बहिणी आणि माझं, असे 10 लग्न भगवंतानी माझ्या हातून करून घेतले. मला घर करून दिलं, चांगलं 2 मजली अकोल्याच्या चांगल्या वस्तीमध्ये. आणि ही सगळी माझ्या पूर्वजांची आणि भगवान विश्वेश्वराची ही सगळी कृपा आहे असं मी समजतो. तर आपल्या अर्धांगणी कधी आल्या मग? हा चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. हा कदाचित सुटून गेला असता. मला वाटतं त्यांचं आपण आपल्या योगदानाबद्दल तर बोलतोच आहोत, परंतु मला वाटतं की तुम्हाला उभं करण्यामध्ये आणि त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं. बिकॉज ही इज द बेटर हाफ. राईट सर, यू आर राईट. आता ते शॉकिंग आहे. म्हणजे असं म्हणजे तू किस्सा सांगितला तरी आवडेल हा आम्हाला, म्हणजे भेटला किंवा काही लव्ह मॅरेज की असं काही? असं काही नव्हतं. माझ्या मामाची मुलगी माझ्या आईने पसंत करून ठेवली होती, आणि तिच्याशी मी अतिशय आनंदाने विवाहबद्ध झालो. मला 3 मुलं, 2 मुली, 1 मुलगी, आणि माझं लग्न झालं 77 मध्ये, 76 मध्ये माझं लग्न झालं. आणि 99 साली तिला हार्टचा प्रॉब्लेम होता. रेग्युलर ट्रीटमेंट सुरू होती. इथे हार्ट स्पेशालिस्ट होते डॉक्टर भागवत. ते असेपर्यंत काहीही झालं नाही. पुढे ते सत्य साईबाबाच्या इंटरनॅशनल हॉस्पिटलला, ग्लोबल हॉस्पिटलला जॉईन झाले, आणि मग दुसऱ्या डॉक्टरकडे जावं लागलं. आणि त्या हार्टच्या प्रॉब्लेम मध्ये व्हाल्वचा प्रॉब्लेम होता, आणि तो सिरियस झाला. मुंबईला मी घेऊन गेलो. 45 दिवस मी तिथे होतो. आणि दुर्दैवाने माझी मिसेस जी आहे ती 1999 साली, मी आज जवळजवळ 20 वर्ष होत आहेत, ती मला सोडून गेली. आणि मग माझी आई, माझी मुलगी आणि हा सगळा प्रपंच माझ्या आईने आणि माझ्या मुलीने घर सांभाळून पोरांचे शिक्षण आणि सगळं काही भगवंताच्या कृपेने नीट झालं. परंतु तिचं योगदान जे आहे ते कधीही विसरता येणार नाही. आणि तो मला आयुष्यामध्ये दुसरा एक खूप मोठा शॉक लागला, आणि मी त्याच्यातून सावरलो. कारण सतत मी कामात आणि काहीतरी समाजसेवा करावी अशा वृत्तीचा असल्यामुळे मला भगवंतानी त्याच्यातून सावरलं. त्यांच्या आठवणीच्या रूपाने आपल्यामध्ये जिवंत आहेत ते, असं मला वाटतं. हो हो हो, नक्कीच. आणि आपल्या फॅमिली बद्दल थोडंसं सांगाल? मुलं किती आपल्याला? मला 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी. मुलगी उज्जैनला दिली आहे, भोपाळेकडे. ओके. ती फार भाग्यवान आहे. आणि हो, कालच तिचा वाढदिवस झाला.
तिला हनुमंत 2 भोपाळ्यांकडे मुलं दिलेली आहे आहेत, का? एक हनुमंत भोपाळे मुलगा एक मुलगी आहे, आनंदात आहेत. हा हा हनुमंत हनुमंतराव भोपाळे. भोपाळ्यांकडे दिलेली आहे हा का? हा तेच. ओके. हा बाबा महाकाल हा के नगरी में है आपकी हो सुपुत्री. हो भोपाळेंकडे. हो 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 म्हणूनच म्हटलं मी ती भाग्यवान आहे. आणि तिने आम्हाला 10 वर्ष सांभाळलं. 10 वर्ष 7-8 वर्ष समजा आईसोबत. त्याच्यामुळे तिचं शिक्षण सफर झालं. ती BA झाली, पुढे काही शिकू शकली नाही. आणि 2 आपल्याला मुलांपैकी मोठा मुलगा जो आहे खूप हुशार आहे आणि ओके. त्याला कृषी खात्यामध्ये फार नोकरी आहे. तो MSc नवसारी वरून झालेला आहे आणि तो हॉर्टिकल्चर नावाच्या एका विषयामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. आज त्याची नोकरी अधिकारी म्हणून या अकोल्यालाच आहे. त्याला जे कुटुंब भेटलेलं आहे ते सुद्धा हुशार आहे. बऱ्हाणपूरची लांडगेची मुलगी आहे ती आणि ती पण आहे. माझी नात अतिशय हुशार आहे. तिच्यावर मी कविता पण लिहिलेल्या आहेत मागे. तिला अनेक पुरस्कार वगैरे लाभलेले आहेत. लहाना मुलगा जो आहे तो BSc ऍग्रिकल्चर आहे आणि तोही नोकरी करत होता PKU मध्ये. आता दुसरा जॉब करतोय. तर असं माझ्या एक साधारणतः कुटुंबाची एवढं आहे. आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की आपण मुलगी ज्या शहरामध्ये दिलेली आहे काय जागतिक साळी फाउंडेशनच्या ज्या प्रमुख विश्वस्त आहेत सौ निशा विजय वक्ते ह्या उज्जैन शहरातल्याच आहेत. अच्छा अच्छा अच्छा. नेक्स्ट पुढे आपण जाऊया. येस सर. सर 9 ते 5 ड्युटी करणारी माणसं निवृत्त होतात, पण जी मेहनत सतत करत असतात ना ती माणसं रिटायर होतात. रिटायर म्हणजे फक्त टायर चेंज करतात, रिटायर होतात, निवृत्त होत नाही. तर 2007 साली तुम्ही ते निवृत्त झालेला आहात, पण आता मग काय सध्या सुरू आहे? हा तर मी तुम्हाला सांगितलं की मी व्यस्त राहणार माणूस आहे. कारण एम्प्टी माइंड इज द डेव्हिल शॉप. येस आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही संकट घटना आहेत त्याची आठवण मला होऊ नये म्हणून मी सतत समाजसेवेमध्ये आणि वाचन लेखन ह्या कार्यक्रमामध्ये स्वतःला वाहून दिलेलं आहे. माझी जे समाजसेवा सुरू झाली ते नोकरीमध्ये असतानाच झाली 1980 साली. त्या काळामध्ये मी इथल्या साळी समाज मंडळाचा सेक्रेटरी होतो 5 वर्ष आणि त्या काळामध्ये माझ्या हातून फार दिव्य सेवा झाली. ती अशी ती एक गुरुजी होते रिटायर झालेले. त्यांच्यावर लोकांचा विश्वास नव्हता, परंतु मी त्या माणसाचं अंतरंग जाणलं होतं आणि तो सेवाभावी होता. मी मीटिंग मध्ये त्याला उचलून धरलो आणि आमच्या विश्वस्ताकडून जबरदस्तीने 100 रुपये गोळा केले. 600 रुपये गोळा झाले ते त्याच्या हाती आणि त्याच्याकडून बँकेचं काम म्हणजे सहकारी संस्था काय ही सुरू केली आणि त्यांनी 10 वर्षामध्ये एवढं मोठं काम करून दाखवलं की आज आमच्या समाजाची अकोल्याला 20,000 स्क्वेअर फूट जवळपास जागा आहे. त्याच्यापैकी 10,000 स्क्वेअर फूट जागा जी आहे त्याच्यावर आता आमचं नियोजित जिबेश मंदिर बांधायची म्हणजे प्लॅनिंग सुरू आहे आणि मला आशा आहे की लवकरच ते तिथे मंदिर उभारलं जाईल आणि ते नॅशनल हायवेवर आहे. नागपूर बॉम्बे नॅशनल हायवेवर हायवे पासून अगदी 400-500 फुटावर ते 10,000 स्क्वेअर फुटाचा आमचा जिबेश्वर मंदिराचा प्लॉट आहे. तर त्याच्यामध्ये माझं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि मी इथे विश्वस्त मंडळामध्ये विश्वस्त आहे आणि माझ्या परीने मी सेवा जी आहे ती रुजू करतो. आमच्या इथे जिबेश्वर प्रार्थना मंडळ आहे, त्याचा मी 10 वर्षापासून सभासद आहे आणि मला त्या ठिकाणी भगवान जिबेश्वरावर रचना करण्याचे योग आला. पहिला योग म्हणजे माझ्याकडून भगवंतांनी आरती करून घेतली. ती आरती जिबेश्वर समाचारच्या ह्या ऑगस्ट महिन्याच्या अंकामध्ये छापून आलेली आहे आणि अजून 3 त्याच्यामध्ये गीत जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये बारगजे साहेबांनी प्रकाशित केलेले आहेत. आता हे जे इथून माझी त्या आरतीपासून सुरुवात झाली, त्या आरतीवर हे जे चंद्रकांत भंडारे साहेब आहेत आपले, त्यांची एक बहीण आहे मुंबईला भंडारे म्हणून, नाव नाही मला आता आठवण आलं, दमयंती की असं नाव आहे. तर त्या भंडारे मॅडमनी जिबेश्वर समाचार मध्ये स्पेशल लेख लिहिला आणि त्यांनी म्हटलं की ही आरती
म्हणजे दिव्येश्वर ग्रंथाचं प्रतिबिंब आहे. आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला अखिल भारतीय कार्यकारिणीला त्यांनी विनंती केली की ह्या आरतीला मान्यता देऊन ही जगभर भारतभर याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, असं त्या मॅडमनी एक सुंदर लेख लिहिलेला आहे दिव्येश्वर समाचार. आणि ही आरती दिव्येश्वर समाचार मध्ये 5-6 म्हणजे दर ऑगस्ट महिन्यामध्ये ती प्रसिद्ध होते. त्याचं कारण असं आहे की ती आरती म्हणजे दिव्येश्वर ग्रंथातून आलेली आहे, ते प्रतिबिंब आहे. आणि हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मी पारायणाला बसलो, माझे असंख्य पारायण झाले आणि ही दिव्यता भगवंतानी मला प्रदान केली. माझ्या लक्षात आलं त्याच्यामध्ये ज्या काही 20-25 ओळी आहेत त्या दिव्येश्वराच्या प्रत्येक ग्रंथातून एक अध्यायातून एक ओळ आलेली आहे. हे त्या आरतीचं दिव्य आहे. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की एखाद्या मोठ्या संस्थेने त्या आरतीला एक तालबद्ध स्वरूपामध्ये ऑडिओ व्हिडिओच्या याच्यामध्ये ते घेऊन जगभर त्या आरतीचं प्रकाशन करावं, अशी ती आरती आहे. आरतीचे बोल आहेत, जय देव जय दिव्येश्वरा, आरती ओवाळू तुझं स्वामी सकुळा. आणि दिव्येश्वर ग्रंथाचं पूर्ण त्याच्यामध्ये सार आलेलं आहे. तर इथून माझी सुरुवात झाली आणि जवळजवळ 200 गीत, भावगीत, दिव्येश्वरावरचे गीत, अभंग आणि अशा प्रकारचे लेख माझ्याकडून झाले. आणि गेल्या 6 महिन्यापासून मी सतत दिव्येश्वर आणि संस्कृतीवर लिखाणाचं काम करत आहे. जवळजवळ 200 आयटेम्स हे सगळे झालेले आहेत आणि पुढे मला याला प्रकाशित करायचाही योग आहे. आता पहिलं माझं पुस्तक जे आहे ते हे पुस्तक आहे. आता हे जे दिव्येश्वर प्रार्थना आणि भजनावली नाव आहे या पुस्तकाचं, कर्मधर्म संयोगाडी याचं प्रकाशन जे आहे ते हुबळीच्या 13व्या महापरिषदेमध्ये झालं आणि संतांच्या हातून त्या महापरिषदेमध्ये त्याचं प्रकाशन झालं. त्याचा जो फोटो आहे, त्याचा फोटो जो आहे तो मी दाखवतो तुम्हाला. तेराव्या महापरिषदेचे अध्यक्ष होते सुभाष बेलेकर इचलकरंजी आणि चिल्लार साहेब तिथे होते आणि अजून सारे संत होते. त्यांच्या हातून त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. दुसरं एक पुस्तक दुसऱ्या मराठी अधिवेशनातून प्रकाशित झालं. हे दिव्येश्वर पाठ म्हणून प्रकाशित केलेलं आहे. अगदी खिशा असेल एवढ्या आकाराचं आहे, दैनंदिन प्रार्थनेसाठी. आणि हे दोन्ही पुस्तकं जे आहेत ते गावोगावला ज्या प्रार्थना मंडळ आहेत त्या प्रार्थना मंडळाला वापरण्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्याच्यामध्ये भगवान दिव्येश्वराचे 108 नावं आहेत, त्याच्यामध्ये आरती आहे, त्याच्यामध्ये पाळणा आहे, त्याच्यामध्ये स्तुती आहे, स्तोत्र आहे आणि एक 15 ते 20 मिनिटांमध्ये भगवंताची प्रार्थना ती पूर्ण होते. अकोल्याच्या परिसरामध्ये घरोघरी ते पुस्तक पोहोचलेलं आहे आणि लोक ते प्रार्थनेसाठी वापरत आहे. याचा सुद्धा सगळं जगभर प्रसार व्हावा अशी माझी मानसिक इच्छा आहे. त्याच्याशिवाय आता माझं जे व्हॉट्सअपवर 6 महिन्यापासून सुरू आहे तर ते आपण लोक वाचतच आहात आणि वक्ते साहेबांनी त्याला खूप आशीर्वाद दिले आहेत. ते एवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा ते वेदावरचं लिखाण जे आहे ते वाचत असतं आणि खूप चांगल्या त्यांच्या कॉमेंट्स ज्या आहेत त्या मला प्रोत्साहित करत असतात. सर, भगवान दिव्येश्वरांचा आशीर्वाद तर तुमच्या पाठीशी आहेच, पण आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहेत. आणि मला आनंद वाटेल की त्या आरतीला आपल्यापैकीच लवकरात लवकर संगीत देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आरती आम्हाला आपण पाठवा सर, 1-2 दिवसामध्ये आम्हाला ती आरती आपण पाठवा बरं का. ती पुढे बघूया आपण राजेश, नक्कीच आपण त्याच्यावरती विचार नक्कीच करू. संगीतबद्ध करूया ती आरती आपण. नक्की नक्की. आणि तो आमचं सौभाग्य असेल की ती आरती सौभाग्य समजू. चलो पुढे. मेन सर, आता मी मगापासून ऐकते की तुमची
समाजाबद्दलची तळमळ, जीवेश्वरांबद्दलची भक्ती, पण ही तळमळ, हा आध्यात्मिक अभ्यास आणि ही भक्ती यात कुठेतरी डोळसपणा आहे. म्हणजे ही अंधश्रद्धा नव्हे, तर ही डोळस श्रद्धा आम्हाला दिसून येते. आणि ह्याचाच एक भाग म्हणून तुम्ही सध्या साळी हा. संस्कृतीचा अभ्यास करत आहात. आम्हाला होय. त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. साळी संस्कृतीचा अभ्यास म्हणजे नक्की काय? हो हो हो, जरूर जरूर. काय आहे, आपली संस्कृती जी आहे अति प्राचीन आणि वैदिक संस्कृती आहे. आणि आता मी जे वेदाचं संशोधन हाती घेतलेलं आहे ते त्या संशोधनाचे निष्कर्ष जे आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर आपली संस्कृती अतिशय प्राचीन आहे आणि त्याच्यावरही मी एक कवन लिहिलेलं आहे. तर ते आता मी तर काही वाचणार नाही, परंतु मी तुम्हाला वेदामध्ये मला काय सापडलं आपल्या साळी संस्कृतीबद्दल ते सांगणं फार आवश्यक आहे. आणि ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात. कारण मला असं वाटते वेळ होत आहे आणि जास्त वेळ आता आपल्याला शक्य नाही होणार, म्हणून मी ते वेदाचं माझं जे संशोधन आहे ते थोडक्यात सांगणार आहे. जेव्हा मी दयानंद सरस्वतींचं ऋग्वेदादी भाष्य वाचलं आणि त्याच्यामध्ये वेदातील विमान विद्या, वेदातील धातुविद्या वगैरे असे जे प्रकरण होते ते मी पाहिले आणि त्याच्यावरून मला स्फूर्ती लाभली की वेदामध्ये कदाचित वस्त्रविद्ये संबंधी सुद्धा उल्लेख असावे. आणि कर्मधर्म संयोगाने मला पूर्ण श्रीराम शर्मा आचार्यजींचा 8 खंडांचा चारही वेदांचा मला तो संच जो आहे तो माझ्या तीव्र इच्छाशक्तीमुळे प्राप्त झाला. गेल्या 10 वर्षापासून मी त्याचा अभ्यास करतोय. 5 वर्षापासून मी त्याच्यावर लिखाण करत आहे आणि आता ते फायनल फॉर्म मध्ये आलेलं आहे. तर ते समाजाला मी व्हॉट्सअपच्या मीडियम वरून गेल्या 2-3 महिन्यापासून ते सादर करत आहे. तर त्याच्यामध्ये मला काय सापडलं ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 70 मंत्र मला वेदविद्ये आपल्या वस्त्रविद्ये संबंधी आढळले. त्याच्यापैकी अर्धे जे मंत्र आहेत 35 मंत्र त्याच्यामध्ये वास म्हणजे वस्त्र अथवा वस्त्रासंबंधित असे प्रकार जे आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यातही सूर्यपुत्री सूर्या ही जी ऋषिका आहे त्या एकट्या ऋषिकेने 23 मंत्र आपल्याला दिलेले आहेत. आपणही सूर्यवंशी आहे, भगवान जीवेश्वर सूर्यवंशी आहे आणि हे कनेक्शन त्या ठिकाणी मला दिसलो. आणि 23 मंत्रामध्ये वास शब्द आहे आणि वास म्हणजे वस्त्र. आता दुसरं त्याच्यामध्ये दुसरा चमत्कार असा की अथर्व वेदाचं एक सूक्त जे आहे ते पूर्ण वास सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्या वास सूक्त म्हणजे वास ही देवता वैदिक काळामध्ये होती हे त्याच्यावरून सिद्ध होते. थोडक्यात मी तुम्हाला वेद कसे निर्माण झाले ते सांगतो. ते पौरुषीय नाही आहे, ते भगवंताच्या श्वासातून निर्माण झाले. परंतु प्रत्येक श्लोकाला ऋषी आहेत, देवता आहे आणि छंद आहे. छंद इतका बारीक विचार आहे की एक अनुस्वार जरी इकडचा तिकडे झाला तरी त्याचा अर्थ जो आहे तो बदलून जातो. ही छंदाचं महत्व. आता ऋषींनी गहन तपस्येद्वारे त्या देवतेची प्रार्थना केलेली असते समाधी अवस्थेमध्ये जाऊन आयुष्यभर. आणि तेव्हा ती देवता जी आहे ती मंत्र त्यांना ऐकवते आणि ते मंत्र जे आहे ते ऋषी ग्रहण करत. आणि 2 अब्ज वर्षापासून ही परंपरा श्रुती आणि श्रुती नावाखाली आपल्यापर्यंत आता लेखी स्वरूपामध्ये वेद आलेले आहेत. हे त्याच्यामधलं दिव्यत्व आहे. म्हणजे वास वस्त्र देवता आहे वैदिक काळामध्ये आणि सूर्यपुत्री जी आहे तिने एकटीने 23 मध्ये दिलेले आहेत. आणि याच्याशिवाय अथर्व नावाचे जे ऋषी आहेत ज्यांच्या नाव अथर्व वेद आहे त्यांनी सुद्धा जवळजवळ 14 मंत्र आपल्याला वस्त्र संबंधी दिलेला आहे. आणि वस्त्र भाव जो आहे विणकर भाव जो आहे तो मला वेदामध्ये संशोधनाच्या प्रयत्नामध्ये सापडला. हे आपल्या समाजासाठी फार मोठं अचिव्हमेंट आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ते मला जे भेटलं ते समाजापर्यंत मी पोहोचवत आहे. त्याचं पुस्तकही आता महिन्याभरात तयार होईल आणि त्याचंही मला प्रकाशन करून सेवा करायची आहे. अशा प्रकारे हे आपल्या
साळी संस्कृती, विणकर संस्कृती आहे, त्याचं दिव्य बोधामृत हे जे आहे मी ते समाजापर्यंत पोचवलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन जे आहे अवकाश करायचा माझा विचार आहे. आणि विजय वक्ते साहेबांचे आभार, कारण साहित्य मंडळ जे आहे त्या साहित्य मंडळाचा मी पण सदस्य आहे आणि वक्ते साहेबांनी एक गोष्ट मान्य केलेली आहे, निमकर साहेब आणि वक्ते साहेब यांच्यामध्ये संवाद झाला आणि असं जे उच्च कोटीचं साहित्य आहे ते साहित्य प्रकाशनासाठी आपले वर्ल्ड साळी फाउंडेशनचे संस्थापक यांनी फार मोठा शब्द दिलेला आहे आणि तो शब्द जो आहे तो साहित्यिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे असं वाटतं. त्याच्याबद्दल त्यांचे खूप 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 आभार. सर, विजय सरांचा विषय निघालाच आहे तर मला एक प्रश्न विचारायचं वाटतं. थोडंसं प्रतीक्षा मॅम, माफी मागतो तुमची, पण वर्ल्ड साळी फाउंडेशन बद्दल काय वाटतंय सर तुम्हाला? त्या वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या संपूर्ण कार्याबद्दलच. फार फार चांगलं मला तुम्ही विचारलं, मी हे ते बोलणारच होतो घेऊन तुम्हाला विनंती करून. कारण मागच्या हे जे होतं वार्षिक उत्सव जो होता वर्धापन दिन दुसरा, त्याला माझी यायची तयारी झाली, परंतु काही घरगुती अडचणीमुळे मला ते येता नाही आलं आणि मला खूप खटकत होतं. आणि हे जे आता सध्या ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मी त्याच्यावर 10 कविता लिहिलेल्या आहेत कोरोनावर, तो भाग वेगळा. तर ह्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये आपण जी ही एकदम म्हणजे नवीन प्रकारे नवीन तंत्रज्ञान जे आहे इन्फॉर्मेशन IT इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण जे हे मुलाखतीचं सत्र सुरू केलं आहे हे खरोखर वाखाणण्यासारखं आहे. आणि मला अगदी मन मोकळं करून सांगू मी माझं मनोगत आज की ह्या काही मुलाखती मी जेव्हा पाहत होतो तेव्हा माझ्या मनात भाव उत्पन्न झाला की याच्यामध्ये नक्की माझा सुद्धा नंबर लागू शकतो. आणि ही माझी तीव्र भावना आणि तुमच्या सगळ्या ग्रुपची ही तीव्र भावना तिचा संगम झाला. आणि काल मला प्रतीक्षाताईचा फोन आला, वक्ते साहेबांनी याच्याप्रमाणे वक्ते साहेबाच्या सांगितल्याप्रमाणे की सर तुम्हाला उद्या मुलाखत द्यायची आहे. म्हटलं हो, हरकत नाही. आणि मला सांगावंसं वाटते की माझी जी तीव्र भावना होती त्या तीव्र भावनेचं प्रकटीकरण आणि सादरीकरण, आणि त्याला मी असं म्हणेल की ड्रीम्स केम ट्रू. काय आणि तुमच्या भाषेमध्ये ड्रीम टचेस ट्रूथ हे जे आपलं वाक्य आहे आपल्या साळी फाउंडेशनचं, तर ते आज मला प्रकर्षाने मला त्याची अनुभूती होत आहे. आणि मानावे तेवढे तुमचे सर्व समाजासाठी होत असलेलं हे तीव्र गतीचं अग्निगतीने ही जी गती आहे ना, गती फार महत्वाची आहे. मी आजपर्यंत अनेक समाज हे पाहिल्या, संस्था पाहिल्या आणि संघटना पण पाहिले, परंतु वर्ल्ड साळी फाउंडेशनचं जे वेग आहे आणि सेवाभाव जो आहे तो अद्वितीय आहे, एकदम वाखाणण्यासारखा आहे. आणि त्याच्यासाठी ते भाव प्रकट करायला माझ्याजवळ शब्द नाही असं मी शेवटी म्हणेल. आणि आपल्या टीमला, विशेषतः वक्ते साहेबांना, त्यांच्या मिसेसला मी भरभरून असं सलाम करतो, नमन करतो, नमस्कार करतो. सर सलाम नको, आशीर्वाद द्या. सर आपण जे लिखाण करताय खरं म्हणजे ते अभ्यासपूर्ण आहे आणि आपल्या समाजातील जी पुढची पिढी येते त्यांच्या दृष्टीने ते अक्षर वाङ्मय ठरेल आणि तो एक जतन केलेला ठेवा ठरेल. तुम्ही वर्ल्ड साळी फाउंडेशनचं कौतुक केलं, आशीर्वाद दिले. आपल्यासारख्या अनंत आशीर्वादांमुळेच ही संस्था आज बहरते. आज तिचा वेल वटवृक्ष व्हायला लागलेला आहे. त्याच्या पारंब्या आता हळूहळू सगळीकडे पसरतील. आपले आशीर्वाद असेच राहू द्या. पुढचा प्रश्न. माईक बंद आहे आपला. हो, आम्ही आपल्या गप्पांमध्ये एवढे हरवून गेलो की माईक म्यूट सोडायचंच विसरले.
वेदांचा अभ्यास करणं असं म्हणतात की एका जीवनात शक्य नाहीये, कारण वेद फार सविस्तर आहेत आणि वेद समजून घ्यायलाही फार वेळ लागतो. आणि अशा वेदांचा सविस्तर अभ्यास आपण करून त्यामध्ये वस्त्रांचं कुठं नमूद केलेलं आहे ते शोधून काढून त्याच्यावरती लिखाण करून ते प्रसिद्ध करणं म्हणजे तुम्हाला साष्टांग दंडवत, साधा नमस्कार नाही साष्टांग दंडवत करावं वाटतं साहेब. कारण हे छोटं काम नाहीये आणि संपूर्ण साई समाजासाठी ही खूप मोठी देण असणार आहे. यापुढे आपलं असं पण एक स्वप्न आहे की आपण साळी समाजासाठी आणि साळी साहित्यासाठी आपलं उरलेलं आयुष्य डिवोट करणार आहेत. तर याबद्दल काय सांगाल? मी असं म्हणेन की त्याच्या आधी मी माझं एक तुम्हाला हे का मी या वेदांच्या कक्षेमध्ये शिरलो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी जिवेश्वर ग्रंथाचं अनेक पारायण केले, असंख्य, मोजले नाही, 108 पेक्षा जास्त झाले. आणि भगवंताचं भावचित्र जे आहे त्याच्यावरही मी अभंग लिहिलेले आहे. तर या भावचित्रामध्ये भगवंताच्या समोर वेद आहेत आणि 10व्या अध्यायामध्ये माता अंकिनी दशांकिनीशी त्यांचं जे लग्न झालं, विवाह झाला, ब्रह्मदेवाने त्यांना सूर्यवंशी नाव दिलं आणि 2 वेद जे सर्वात महत्वाचे आहेत, चारीमध्ये महत्वाचे आहेत, ऋग्वेद आणि सामवेद, हे 2 जावयाला अंधन दिले. आणि माझ्या समोर ते चित्र जे आहे ते सदोतीत असायचं की भगवंतानी वेद जे आहे, आपल्या वेदाचा अध्ययनाचा अधिकार आहे. आपण ब्राह्मण आहे मूळचे, भावानी काय जाती वगैरे नंतर झाल्यात. आणि याचं एक प्रत्यंतर दुसरं एक दुसरं सांगतो तुम्हाला. माझं जे गोत्र आहे ते भरद्वाज ऋषी आहेत आणि या भरद्वाज ऋषींनी ऋग्वेदामधलं 5वं मंडल पूर्ण कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. आता 5वं मंडल एवढं आहे, त्याचे आद्य प्रणेते मुख्य ऋषी जे आहेत ते माझे गोत्र ऋषी आहेत, भरद्वाज. आणि त्यांचं मी वेदामध्ये वाचन झालं मला की ते सप्त ऋषी मधले एक. नंबर 2, त्यांनी असा प्रयत्न केला वेदांचा अभ्यास करायचा. जे तुम्ही आता बोलल्यात ना की वेद अथांग आहे, हे सत्य आहे, अगदी सत्य आहे. आणि भगवंत त्याहीपेक्षा अथांग आहे. वेदांनी सुद्धा नेती नेती म्हटलेलं आहे की आम्ही नाही सांगू शकत, आम्ही नाही शकत, असं वेदाचं स्वरूप आहे. आणि खरंच खूप दिव्य अवाढव्य आहे. आणि संस्कृत असल्यामुळे लोक त्याच्यापासून सगळे दूर गेलेले आहेत. फार बोटावर मोजणे इतके लोक आहेत की जे त्याला वाचनामध्ये किंवा वाचनामध्ये आणतात. आता हे भरद्वाज ऋषींनी इंद्राला अनेकदा आयुष्य मागितलं, कशासाठी? तर वेदाचा अभ्यास करायसाठी. आणि 2-4दा इंद्राने आयुष्य दिल्यानंतरही ते मूठभरही त्याच्यामधलं घेऊ शकले नाही. हे जेव्हा त्यांचं पक्क मत झालं तेव्हा त्यांनी माफी मागितली इंद्रदेवाची आणि देऊन ठेवलं आहे की वेद अथांग आहे. ते एवढे मोठे मोठे पर्वत आहे की चिमूटभरही त्याच्यामधलं 10 आयुष्य जरी आपण जगलो तरी चिमूटभरही घेऊ शकत नाही, असं ते वेदांचं दिव्य ज्ञान आहे. आणि भगवान जीवेश्वराचे वेद आहेत म्हणून मी त्याच्यामध्ये शिकण्याचा प्रयत्न केला. आणि कर्मधर्म संयोगाने मी जसा त्याच्यामध्ये मला त्याचं दिव्य स्वरूप जे आहे ते हर्षानंदाने जाणवलं. आणि मी इतका भाव विभोर होऊन जातो कधी कधी ते साळी भाष्य लिहिताना की माझा हृदय जे आहे ते दाटून येते आणि मला भाव जागृत होतात आणि कधी अंगावर शहारे येतात वगैरे वगैरे, अशा प्रकारची अनुभूती मला होते. आणि ही माझ्यावर भगवंताची आणि जिवेश्वराची ही कृपा आहे. मी या प्रसंगी एवढंच म्हणेन की वेदाचं अध्ययन करायला आपल्याला अधिकार आहे. म्हणून जे ग्रॅज्युएट आणि शिकलेले वगैरे लोक आहेत त्यांनी संस्कृतला न घाबरता, कारण मराठीमध्ये अनेक लोकांची भाष्य आहेत, तर आपापल्या परीने जेवढा काही वेळ भेटेल त्याच्यामधलं काही ना काही त्याच्यामधलं वाचन करून समाजासाठी काय देता येईल याचा जरूर विचार करावा. आणि दुसरं असं की कळो की न कळो, परंतु आपली साळी समाज जो आहे हा बैल समाज आहे. वेद आपले अधिकार आहेत आणि आपले साळी लोक जे आहेत ना हे अगदी ब्राह्मणासारखं सगळी संस्कृती आहे. आणि आपण हा अधिकार जो आहे तो कुठे काही काही आपल्या चुका झाल्या खाण्यापिण्यात वगैरे
तो भाग जाऊ द्या, परंतु शुद्ध अंतःकरणाचे जे लोक आहेत त्यांनी ते वेद अध्ययन करावं आणि पुढच्या समाजासाठी, पुढच्या पिढीसाठी सोप्या भाषेमध्ये आपल्याला जेवढं काही कळलं तेवढं देण्याचा प्रयत्न करावा. कारण जगाच्या पाठीवरचं ज्ञान आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी केवळ वेदामध्ये ठेवलेलं आहे. आणि मला त्याच्यामध्ये तो जो वस्त्रभाव, विणकर भाव आहे तो प्रत्यक्ष जाणवतो. आणि मी जिव्हेश्वर ग्रंथाचं लिंकेज केलं. त्याचं कारण असं की जिव्हेश्वर ग्रंथाबद्दलही लोकांच्या मनात काही शंका कुशंका आहेत. म्हणून मी विचार केला की मूळ जे आहे वेद त्याचाच अभ्यास करावा आणि त्याच्यामध्ये विणकर संस्कृती आहे, किती आहे, काय आहे त्याचा अभ्यास करायचा. आता तो अभ्यास झाल्यामुळे जिव्हेश्वराचं अस्तित्व क्लिअर झालं आणि आपली विणकर समाज जे आहे ते 2 अब्ज वर्षापासूनचं अस्तित्व त्या वेदामध्ये सिद्ध झालेलं आहे. हे निष्कर्ष या वेदाध्ययनातून मी काढलेले आहे. अनेक ऋषी त्याच्यामध्ये मला असे दिसले की ज्यांच्यामध्ये वस्त्रभाव आहे. सर उदाहरण द्यायचं झालं तर अत्र ऋषी आहे ना, हा अत्र ऋषी पण होते. हा 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 अत्रि ऋषींनी तर आपलं मूळ पुराणच लिहिलेलं आहे. त्याच्यावर तर मी आर्टिकल लिहिलं आमचं आणि गोत्र इतकं आहे दिव्य ते. आर्टिकल माझं झालं गोत्र आहे सर ते की सारी लोकांनी माझं गोत्र ते आहे माझ्याजवळ अत्र ऋषी. आहे. व्हॉट्सअपवर मी टाकलेलंही आहे ते. आणि ते मला प्रकाशित करायचं आहे, पण मी जिथे पाठवलं तिथे त्याला जागा नाही सापडली. आता काय हे जे वेदाचा जो भाग आहे, हे जे असं डीप असं नॉलेज आहे हे समाजापर्यंत पोचायला पाहिजे, परंतु ते काही कारणामुळे ते झालं नाही. 1 वर्षापासून मी ते आर्टिकल लिहून आणि अत्रि ऋषी सुद्धा सप्त ऋषीपैकी एक आहेत आणि त्यांनी 6वं मंडल त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. आणि सप्त ऋषी मधले एक ऋषी आणि आपला जो जिव्हेश्वर ग्रंथ आहे त्याचे मूळ लेखक ते आहे. म्हणून माझ्या प्रत्येक व्हॉट्सअपच्या आर्टिकल मध्ये अत्रि अणुसया माता की जय 4 गोष्टी मी ग्राह्य धरलेल्या आहेत. एक, जिव्हेश्वर भगवान की जय, माता अंकिनी दशांकिनी की जय, अत्रि अणुसया माता की जय आणि भानुदास गुरु माऊली की जय. हे आपल्यासाठी हे विजयस्तंभ आहेत, हे आपले आदर्श आहेत, हे आपले कुल पुरुष आहेत. सर तुमचं सगळं बोलणं ऐकून मला असं वाटतं की तुम्ही पण आधुनिक ऋषीच आहात, म्हणजे आजच्या आम्हाला मुलाखतीला लाभलेले. आणि काय झालं सर, मी माझं जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, मी जे 10 वर्ष विज्ञान सायंटिस्ट म्हणून काम केलेलं आहे. माझ्या सूर्यफुलाच्या 2 जाती सुद्धा प्रसारित झालेल्या आहेत. फार मोठं दिव्य काम आहे. तर मला शास्त्रज्ञ PhD आणि माझा प्रबंध जो आहे तो व्हायरसवर, बायोलॉजिकल कंट्रोलवर, विज्ञानामध्ये शिरून खूप सारं गहन असं चिंतन करायची माझी जी सवय झालेली आहे त्याचा ह्या वेद अध्ययनासाठी फायदा झाला. आणि आता माझी एकच इच्छा आहे की हे समाजामध्ये काय सर्व समाजामध्ये हे पसरलं पाहिजे. त्या अनुषंगाने प्रयत्नशील आहे. क्या बात आहे. आणि तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश येईल, कारण आजपर्यंत तुम्ही एवढ्या हे असं कार्य जे आहे ते कोणाही कडून झालेलं नाहीये. झालेलं नाही आणि आम्ही ऐकवत पण नाही, आमच्या ऐकण्यात पण नाही की कुणाकडनं असं मोठं कार्य होतंय. त्यामुळे नक्कीच तुमच्या सगळ्या प्रयत्नांना यश येईल अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पुढचा प्रश्न असा की या मुलाखतीच्याच माध्यमातून असा एक विचार आमच्या समोर आला की सध्या लव्ह मॅरेज एवढे होत आहेत की आपला साळी समाज भविष्यात टिकेल की नाही अशी एक भीती मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली. तर आपली ह्या साळी समाजाची संस्कृती पुढे टिकण्यासाठी काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यासाठी मी एक भावचित्र प्रकाशित केलेलं आहे. हे जे भावचित्र आहे या भावचित्रामध्ये काय आहे, शिवपूजक आहे आणि शिव म्हणजे ब्रह्म, जे मूळ आहे या उत्पत्तीचं, विश्वाच्या उत्पत्तीचं जे मूळ आहे त्याला ब्रह्म म्हणतात, आत्मा म्हणतात, शिव म्हणतात आणि ते प्रलयानंतरही शिल्लक राहतात. ही आपली मूळ साळी संस्कृती आहे, शिवमय साळी.
आपण सगळे शिवमय आहे. आणि या भगवान जिभे आपल्या शंकराच्या जिभेपासून त्या जिभेचंही महत्व मला वेदामध्ये भेटलेलं आहे. जिव्हा जी आहे अतिशय पवित्र अशी असं ठिकाण आहे जिथे सरस्वतीचा वास असतो. आणि त्या जिभेच्या अग्रातून प्रकाश स्वरूपामध्ये भगवान जिवेश्वर प्रकट झालेले आहेत. म्हणून आणि हे जिवेश्वराचं चित्र माझ्याकडे अनेक वर्षापासून आहे. माझ्याकडे जवळजवळ 10 मंदिराचे अध्यक्ष जे आहेत, काय विश्वस्त अध्यक्ष, ते माझ्याकडे येतात आणि जेव्हा ते चित्र पाहतात तेव्हा विचारतात की हे ज्ञानेश्वराचं चित्र आहे का. येस, बरोबर. आणि मी त्यांना मग सांगतो की हे ज्ञानेश्वराचं नाही आहे, हे भगवान ईश्वराचं आहे, शिवपुत्राचं. आणि हा गैरसमज टाळण्यासाठी मी आता हे जे चित्र आता तुम्हाला दाखवलं, हे शिव पार्वती आणि 3 मुलं, हा जो परिवार मी दाखवलेला आहे त्याच्या मागचं जे उद्देश आहे तो हाच आहे की आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायला पाहिजे. शिव ज्ञान जे आहे आपल्या जिवेश्वर संस्कृतीमध्ये जे काही ज्ञान भरलेलं आहे त्याचा आपण अंगीकार केला पाहिजे. म्हणजे हे दुर्गुण जे समाजामध्ये शिरत आहेत यांना बऱ्याच प्रमाणामध्ये प्रतिबंध होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्या दृष्टीने मी हे चित्र केलेले आहे. एक दुसरं चित्र जे आहे हे, याच्यामध्ये फार दिव्य भाव आहे. हे आहे भगवान जिवेश्वराचं दिव्य हातमाग. आणि हा दिव्य हातमाग जो आहे तो लाकूड फाट्याचा नाही आहे. 33 कोटी देवी देवतांनी मिळून तो सार केलेला आहे. आणि वेदामध्ये मला याचा संदर्भ सांगला. काल जो मी त्याच्यामध्ये एक श्लोक टाकला त्याच्यामध्ये सगळे 33 कोटी देव जे आहेत ते वस्त्र भाव दर्शवतात असा त्या मंत्रामध्ये अर्थ आहे. आणि हे याला जिवेश्वर 33 कोटी देवतांचा प्रमुख, त्यांच्या अधीनस्थ 33 कोटी देवता म्हणजे प्रतिइंद्र झाला तो. बरोबर. जसं इंद्र सर्व देवांचा राजा, तसं वस्त या हातमागामध्ये 33 कोटी देव आहेत. म्हणजे भगवान जिवेश्वर हे पती इंद्र आहेत. आणि हे जे जिवेश्वराचं स्वरूप आहे ही फार मोठ्या प्रमाणावर समाजासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला. आता हे जे 2 चित्र या पुस्तकावर छापलेले आहेत, हे 2 आणि याच्यासोबत अजून 2 अशा 4 दिव्य चित्रांचं प्रकाशन 13व्या महापरिषदेमध्ये हुबळीच्या देवकर, राजकुमार देवकर, मध्य प्रदेशात इंदोरचे, ते परिषद अध्यक्ष होते दुसऱ्या दिवसपासून. पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा, त्याच्यामध्ये माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला विचारलं की है क्या कुछ और. मी त्यांना 4 चित्र दाखवले, त्यांना एवढे आवडले आणि त्यांनी त्याचं इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि उत्स्फूर्त असं प्रकाशन केलं की तो सोहळा जो आहे तो विसरू शकत नाही. तर ही आपली संस्कृती जी आहे या चित्राच्या पोस्टरच्या माध्यमातून समाजापर्यंत जाईल. हे दोन्ही चित्र जे आहेत हे आपल्या समाजाच्या घरोघरी आले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण हे चित्र जे आहे हे चित्र हे सांगते की जिवेश्वर भगवान कोण आहेत. एकटं जर चित्र असलं तर ज्ञानेश्वर समजतात, परंतु शिव पार्वती सोबत जर चित्र आपल्या घरामध्ये असलं आणि कोणीही इतर समाजाचा माणूस जर आपल्याकडे आला तर त्याला न सांगता कळते की हे शिव परिवाराचे मेंबर आहेत, हे शिव पार्वतीचे पूजक आहेत आणि हे त्यांचे 3 चिरंजीव आहेत. तर हे जे संशोधन आहे हे अतिशय मोलाचं संशोधन आहे. आणि हे दोन्ही चित्र प्रतिइंद्र जिवेश्वर आणि हे शिवपुत्र जिवेश्वर, तिन्ही पुत्र, हे जे चित्र आहे घरोघरी जायला पाहिजे. आता मी एक चित्र तयार केलं. एका बाजूला जिवेश्वर आपलं जसं चित्र आहे भाव चित्रचं, आणि एका बाजूला हे पार्वती जिवेश्वर काम करत जाणं. हे जर चित्र वरी लागलं तर लोकांना काहीही संशय येण्याचं कामच नाही. आणि आपली संस्कृती आपोआपच लोकांच्या याच्यात लागेल. आणि माझा एक अजून प्रयत्न आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून मी जे आतापर्यंत 200 लेख लिहिले हे जवळजवळ 50 साडे तर समाजाला पाठवलेले आहेत. माझे जे मित्र आहेत मोठे मोठे सायंटिस्ट आहे इंटरनॅशनल, आणि ब्राह्मण समाजाचे आहे, इतर समाजाचे आहेत, आणि त्या लोकांनी जिवेश्वरावर रचना केली. ते वाचून
आणि इतक्या सुंदर प्रतिक्रिया त्या लोकांनी दिलेल्या आहेत की त्याच्यापैकी काही प्रतिक्रिया मी मांडल्या आहेत. तर हे जे कार्य आहे हे जर कार्य असं जोमाने लागलं आणि आपले जे साहित्यकार आहेत यांनी जर हा विषय उचलून धरला आणि आपापल्या परीने एक एक पुस्तक जर तयार केले दिवेश्वरावर पुस्तकच नाहीये. एक ग्रंथ आहे तो फार कमी लोकांच्या घरी आहे. वाचायला कोणाला वेळ आहे, पारायण कोण करणार आहे. परंतु ह्या छोट्याशा कशा पुस्तकामध्ये जर आपण ते मांडलं तर ते घरोघरी पोहोचू शकेल. हे जे पॉकेट टाईप हे आहे, हे पॉकेट टाईप जे आहे तर हे फार उत्तम आहे. त्याच्यावर हे दोन्ही चित्र आहेत. बरोबर. तर ही संस्कृती अशा रीतीने जिवंत राहील आणि इंटरकास्ट सारखे लागलेले जे कीड आहे आपल्या समाजाला त्याच्यापासून आपण वाचू शकू. म्हणून साहित्यिक आणि विचारवंत जे शीर्ष पुरुष आहेत आणि शीर्ष संस्था आहेत वळसाळी फाउंडेशन सारख्या, त्यांनी ह्याच्यासाठी लिखाण करून जनजागृत करणं आवश्यक आहे असं माझं प्रांजळ मत. सर, तुमचं फक्त लिखाणच नाहीये किंवा तुम्ही फक्त चित्र काढत नाहीये, तर ते सगळं नॉलेज जे आहे, ते ज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायची तळमळ जी आहे ना, ती तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या बोलण्यातून, म्हणजे तुम्ही बोलताना सुद्धा थकत नाही आहात. हे सगळं आतून येते हे सगळं. आणि ते नक्कीच जेव्हा एखादी इच्छा आतून येते ती लोकांपर्यंत पोहोचते. आणि मला वाटतं तुमची जी तळमळ आहे त्यामुळे आपली संस्कृती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचायला वळसाळी फाउंडेशन नेहमीच अग्रेसर आहे आणि ती राहील. आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. शेवटचा प्रश्न मीच विचारतो आपल्याला. माझा जो काही आज अभ्यास आहे त्या अभ्यासांती मला असं लक्षात आलं की साळी समाजाचे, साळी संस्कृती, इतिहासाचे काही लेखक आणि जाणकार व्यक्ती आपल्याकडे आहेत. म्हणजे अगदीच नाव घ्यायचं झालं तर अचलपूरचे हरिदास भागवत आहेत, बारामतीचे शिरीष पावले साहेब आहेत, ठाण्यावरनं आपले डीजी निमकर दादा आहेत, कैलासवासी नरेंद्र मारवाडे साहेबांचं पण लिखाण आज उपलब्ध आहे. तर या निमित्ताने माझं एक म्हणणं आहे, म्हणजे साधारणतः आता आम्ही पण काही वर्षांनी आम्ही आता उतार वयाकडे लागूच. म्हणजे आम्ही आपल्या मुलासारखे आहोत काय, परंतु शेवटी आता प्रत्येकाला वृद्ध व्हायचंच आहे आणि मृत्यू हे शाश्वत वास्तव असल्यामुळे ते प्रत्येकाला स्वीकारावं लागणार आहे. त्यामुळे साळी संस्कृतीचा जो वारसा आहे तो अनादिकाल जतन करावा आणि राहावा तो, असं मला वाटतं. सध्या माध्यम डिजिटल युगाचं माध्यम आहे. तर या निमित्ताने मी सगळ्या साहित्यिकांना अशी विनंती करीन की ज्यांच्याकडे साळी साहित्य आज उपलब्ध आहे, म्हणजे उदाहरणार्थ मी आपलं उदाहरण तुम्हाला, म्हणजे तुमचं स्वतःच उदाहरण देतो सर मी तुम्हाला. तुमचं जे काही साहित्य आपल्याकडे, तुम्ही ज्यांच्याकडून ते बुक तयार करून घेतलं असेल, पुस्तक तयार करून घेतलं असेल, तर त्या पब्लिशरकडे ते पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध असेल. तर ते पीडीएफ स्वरूपातलं जे साहित्य आमच्याकडे जर आपण आणून दिलं तर आम्ही त्याला अनंत काळ जतन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नंबर 1. नंबर 2 की हे जे साहित्य आहे हे साहित्य संपूर्ण जगातल्या साळियांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या स्तरावरती करू. त्यातले काही लोक वाचतील, काही नाही वाचणार, पण हे काम मात्र आम्ही चांगल्या रीतीनं, मी विजय वक्ते म्हणून तुम्हाला ग्वाही देतो की हे काम मी उत्तम प्रकारे करू शकतो. आणि राहिला प्रश्न असा नेटवर्किंगचा, तर नेटवर्क फार सुंदर बनवलेलं आहे जागतिक साळी फाउंडेशनचं. नंबर 3, आज आपण जे बोललात ना, तर असं आम्हाला वाटत होतं की खरं तर आजचा मुलाखतीचा वेळ थोडासा आपण जरा 1-2-4 लोक म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून ठरवला असताना तर ही मुलाखत 2-2.5 तासाची व्हावी असं मला वाटत होतं. म्हणजे मला वाटतं की ही जी मुलाखत आहे ना, ही आज जे काय आता 1 तास 24 मिनिटं झाली आपण मुलाखत चालू आहे, तर अजून 1 तास जरा चांगला वाढला असता ना तर मुलाखतीमध्ये अजूनही चांगली रंगत आली असती. कारण मला असं वाटतं की आतापर्यंत ज्या काही 16-17 मुलाखती झाल्या, या मुलाखतीमध्ये साळी साहित्यावरती, साळी संस्कृतीवरती पहिल्यांदा इतकी प्रकट मुलाखत झाली. आणि मला वाटतं राजेश असो किंवा अपर्णा असो किंवा प्रतीक्षा असो, आमच्या ज्ञानामध्ये प्रचंड मोठी भर पडली. तर सर माझी आपल्याला एक हात जोडून नम्र विनंती आहे की आज आपण जसं जे बोललात अशाच प्रकारचा आपला एखादा व्हिडिओ आपण घरामध्ये तयार केला, तो 2 तासाचा असो, 3 तासाचा असो, 4 तासाचा असो, 5 तासाचा असो, तो माझ्यापर्यंत कसा आणायचा मी ते बघतो. फक्त तुम्ही तयार करा, तुम्ही तो तयार करा.
माझ्यापर्यंत कसा आणायचा ते मी बघतो. तिथे मी आमचे अविनाश इंगळे आहेत, आपल्याला माहित नसेल कदाचित, परंतु अविनाश हो. फार उत्तम कवी आहेत. आम्ही त्यांची मुलाखत घेणार आहोत, परंतु आम्ही आमच्या लोकांना नंतर प्राधान्य देणार आहोत, कारण ते जागतिक शाळी फाउंडेशनचे अकोल्याचे जिल्हा प्रमुख आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे थोडं उशिरा जाणार आहोत. आम्ही हरिदास भागवतांकडे पण जाणार आहोत, शिरीष पावलेंकडे पण जाणार आहोत, आम्ही डीजी निमकरांकडे पण जाणार आहोत. पण थोडासा एक थोडं आहे, अजून भरपूर लोक मध्ये येणार आहेत आणि हळूहळू साधारणतः सर 1111 मुलाखती घेण्याचा माझा मानस आहे. 1111. त्यामुळे सगळ्या लोकांना याच्यात संधी उपलब्ध होणार आहे. तर माझी आपल्याला अशी एक विनंती आहे, मुलाखत संपवता की आपण आपला व्हिडिओ 1 तासाचा असो, 1.5 तासाचा असो, 2 तासाचा असो, 3 तासाचा असो, 5 तासाचा असो, तुम्ही फक्त तो तयार करा. तो माझ्यापर्यंत कसा आणायचा ते मी पाहतो. त्या व्हिडिओचं नंतर काय करायचं, तो गुगलवर जाऊन कसा टाकायचा, युट्यूबला जाऊन कसा टाकायचा, FB ला जाऊन कसा टाकायचा, फेसबुकला जाऊन कसा टाकायचा आणि जनमानसापर्यंत कसा पोहोचवायचा, हे काम मी उत्तम प्रकारे करतो. त्याची बिलकुल काळजी करू नका तुम्ही. त्यामुळे आज जे काही सगळे लोक आपल्याला जे कोणी लोक ऐकत असतील किंवा उद्या युट्यूबच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपला सगळे लोक पाहणार असतील, या सगळ्यांना माझं एक आव्हान राहील की अगर संस्कृती का बीज बोएगा तो समाज का पेड़ बचेगा. संस्कृती का बीज बोएगा तो समाज का पेड़ बचेगा. नाहीतर उद्या मला माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, उद्या त्याने मला असा प्रश्न नको विचारायला की पप्पा भगवान जीवेश्वर कोण होते किंवा साळी म्हणजे काय. त्यामुळे साळी समाजाची संस्कृती अखंड आणि अनादी काळापर्यंत सगळ्या लोकांना माहीत असावी, याकरिता पुस्तक रूपात तर बरेच ग्रंथ उपलब्ध आहेत, परंतु पुस्तकांचं काय होतं की बऱ्याचदा पुस्तकं सापडत नाहीत किंवा मग ती त्याला वाळवी लागते किंवा कुठेतरी ती खराब होतात किंवा त्यामुळे ते डिजिटल स्वरूपातही जतन करण्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतोय सर, आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी त्यांचं जे पुस्तक जिथे कुठे पब्लिश म्हणजे जिथे कुठे त्यांनी ते तयार केलं असेल बरं का, त्यांच्याकडून त्यांनी ती PDF फाईल घ्यावी, आमच्यापर्यंत आणावी, त्यांना कसं चांगलं स्वरूप द्यावं याचा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही जागतिक शाळी फाउंडेशन कडून हा प्रयत्न नक्कीच होईल. सर आज आपण मला सुचलेली आहे. येस राजेश, त्याची जर ऑडिओ बुक बनवली आपण तर पुस्तकांची ऑडिओ बुक बनवण्यासाठी आपल्याकडे मनुष्यबळ लागेल आणि त्याच्यासाठी एखादा माणूस आपल्याला नियुक्त करावा लागेल आणि त्याला खर्चिक बाब पण आहे थोडीशी. थोडक्यात काय आहे की कुठल्याही प्रकारचा खर्च न होता कमीत कमी खर्चामध्ये शाळी संस्कृती साहित्य कसं जतन करता येईल, कसं शाळियांपर्यंत पोहोचवता येईल, यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. सर आज भगवंत म्हणून मी आपल्याला भगवंताची उपमा देतो. आज भगवंत म्हणून जागतिक शाळी फाउंडेशनचं व्यासपीठ आपण धन्य केलं. आजची मुलाखत संपण्यासाठी मी आपली परवानगी मागतो. धन्यवाद सर. सर आजची मुलाखत संपवावी? हो, हरकत नाही. आणि मी आपल्या पूर्ण टीमचं काय खूप खूप आभार मानतो. मला एवढ्या लवकर इथे येऊन बोलण्याचं जे संधी दिली आणि माझ्या मनामध्ये जे काही साचलेलं होतं, जे आता तुम्ही बोललात कन्क्लुजन मध्ये, तर ते माझ्या मनातलं जे आहे तेच आपण प्रदर्शित केलं, हे जाणून मला खूप खूप आनंद झाला. आता काळ बदललेला आहे. आमचा जो पूर्वजांचा काळ होता तो अतिशय बिकट काळ होता. माझं एकच घर फक्त सस्तीच्या खेड्यामध्ये होतं, साळी समाजाचं, आणि परिस्थिती मी निवेदन केलेली आहे. आज तो काळ आणि आजचा त्याच्यामध्ये जमीन आसमान फरक झालेला आहे. आता सगळे सोशल मीडियावर सगळं काही उपलब्ध झालेलं आहे आणि साळी संस्कृती जी आहे ती कायम स्वरूपामध्ये कायम राहील अशी सगळी व्यवस्था झालेली आहे. आपल्या संस्थेसारख्या मोठ्या मोठ्या संस्था उदयाला आलेल्या आहेत. काम करण्याची मनोभावी इच्छा आहे आणि ही साळी संस्कृती जी आहे तिचा विकास नक्कीच होत राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याला आपण सगळा साळी समाज जो आहे तो फेवरेबल झालेला आहे, याचा मला खूप खूप आनंद वाटत आहे. धन्यवाद सर.
माता अंकिनी दशांकिनी यांना वंदन करून आजची मुलाखत संपली असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिवेश्वर. जय